देशातील शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणावा अशा एका अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा खेळखंडोबा पुन्हा एकदा देशाने पाहिला आहे. नीट UG 2026चा पेपर लीक झाला आणि संपूर्ण देशभरातून संतापाची एकच लाट उसळली. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांनी अहोरात्र घेतलेले कष्ट आणि पालकांनी रक्ताचे पाणी करून भरलेली फी, या सगळ्यावर आपल्या परीक्षा यंत्रणेने एका रात्रीत पाणी फेरले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयापासून ते राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या म्हणजेच NTA कार्यक्षमतेवर संपूर्ण देशातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्या यंत्रणेवर देशातील लाखो भावी डॉक्टरांचं भविष्य ठरवण्याची जबाबदारी आहे, ती यंत्रणा इतकी पोकळ आणि ढिसाळ कशी असू शकते? परंतु धक्कादायक बाब ही आहे की नीटची ही पेपर फुटी आजची नाही. जेव्हापासून देशात नीट लागू झाली आहे तेव्हापासून तब्बल 5व्यांदा हा पेपर लीक झाला आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच NTA कडक शब्दात फटकारलं होतं. परीक्षा व्यवस्थेत आणि सुरक्षेत कठोरता आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र तरीही NTA कोर्टाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केलं. यावर्षीही तोच ढिसाळ कारभार पाहायला मिळाला आणि लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आता यावर उपाय म्हणून आपले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक अजब आणि मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की 21 जून रोजी होणारा नीटचा पेपर हा थेट वायुसेनेच्या मदतीने परीक्षा केंद्रांवर पोहोचवला जाईल. ऐकायला हे खूप मोठं आणि सुरक्षित वाटतं ना? आज आपण हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत की खरंच हा उपाय योग्य आहे की जखम झाली आहे पायाला आणि मलमपट्टी केली जाते डोक्याला, असाच हा प्रकार आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नीट परीक्षा आणि आशावादांचं नातं किती जुनं आहे. मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशात एकच परीक्षा असावी, त्यात पारदर्शकता यावी, या उद्देशाने नीटची सुरुवात झाली. परंतु दुर्दैवानं पारदर्शकतेऐवजी या परीक्षेला भ्रष्टाचाराची आणि पेपर फुटीची वाळवी लागली. 2026 मधील ही पेपर फुटी पहिली नाही, तर 5वी वेळ आहे जेव्हा देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची सुरक्षा यंत्रणा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडून पडली आहे. दरवेळी परीक्षा होते, पेपर लीक होतो, विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, विरोध करतात, कोर्टात याचिका दाखल होतात, काही दिवस चौकशीचे सोंग चालते आणि पुन्हा पुढल्या वर्षी ये रे माझ्या मागल्याप्रमाणे तेच घडते. यापूर्वी जेव्हा पेपर लीक झाले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. कोर्टाने NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला स्पष्ट बजावलं होतं की तुमच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड त्रुटी आहेत, त्या तातडीने सुधारा, सायबर सुरक्षा वाढवा, प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकी दरम्यान कोणतीही गळती होणार नाही याची काळजी घ्या. परंतु NTA याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असं वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांवरून म्हणता येईल. NTA हा ढिसाळ कारभार आज देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा शत्रू बनला आहे. जर 5 वेळा एकाच परीक्षेचा पेपर फुटत असेल तर त्याचा अर्थ हा अपवाद नाही, ही तर यंत्रणेची सवय झाली आहे, हे आता स्पष्ट होतंय. पेपर फुटीनंतर देशभरातून होणारी टीका आणि संताप पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक मोठी घोषणा केली. आगामी 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी थेट भारतीय वायुसेनेची मदत घेतली जाईल. हाय सिक्युरिटी अंतर्गत हे पेपर परीक्षा केंद्रांपर्यंत विमानाने किंवा हेलिकॉप्टरने पोहोचवले जातील. ऐकायला ही घोषणा धाडसी वाटते. सरकार आता खूप गंभीर झालं आहे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथेच एक अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक प्रश्न उपस्थित होतो. काय हा पेपर वाहतुकीच्या दरम्यान फुटला होता का? गेल्या काही वर्षातील किंवा या वर्षीच्या पेपर फुटीचा पॅटर्न पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. पेपर रस्त्यातून किंवा गाडीतून जात असताना कोणी दरोडा टाकून तो चोरलेला नाही. पेपर लीक होण्याचे मूळ केंद्र हे वाहतूक नसून जिथे पेपर सेट केला जातो किंवा जिथे तो डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह केला जातो ती जागा आहे. जर पेपर सेट करणाऱ्या यंत्रणेतच म्हणजेच मुख्य कार्यालयात किंवा प्रिंटिंग प्रेसमध्येच लूप होल्स असतील, त्रुटी असतील, तर तिथेच भ्रष्टाचारी लोक बसलेले असतील, तर तुम्ही तो पेपर वायुसेनेमार्फत पोहोचवा, थलसेनेमार्फत पोहोचवा किंवा थेट अंतराळातून आणून द्या, काय फरक पडतो? जेव्हा पेपर जहाजात लोड होण्यापूर्वीच फुटलेला असतो तेव्हा जहाज कितीही वेगवान आणि कितीही सुरक्षित असलं तरी काय उपयोग? याचाच अर्थ असा की मूळ आजार भलताच आहे आणि उपचार भलतेच केले जात आहेत.
पेपर सेट करणाऱ्यांच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये आणि गोपनीयतेमध्ये जे खिंडार पडलं आहे ते बुजवायचं सोडून सरकार वाहतुकीची सुरक्षा वाढवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे का, हा प्रश्न आज देशातील प्रत्येक सुजाण नागरिक विचारत आहे. या संपूर्ण प्रकरणाला एकच म्हण लागू पडते: जखम झाली आहे पायाला आणि मलमपट्टी केली जाते डोक्याला. नीट परीक्षेच्या यंत्रणेत नक्की कुठे जखम झाली, म्हणजेच मूळ लूप होल्स कुठे आहेत हे समजून घेऊयात. प्रश्नपत्रिका कोण तयार करतं, ते तज्ज्ञ कोण असतात, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण असतं, हा डेटा ज्या सर्व्हरवर असतो तो किती सुरक्षित आहे. अनेकदा अंतर्गत माहिती लीक झाल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर पेपर बाहेर येऊच शकत नाही. कोट्यवधी प्रश्नपत्रिका जेवढ्या मोठ्या प्रमाणावर छापल्या जातात तिथली सुरक्षा चोख असते का? तिथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पार्श्वभूमी तपासली जाते का? देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी हजारो कोटींची उलाढाल असणारे कोचिंग क्लासेसचे साम्राज्य उभे राहिले आहे. या कोचिंग माफियांचे आणि NTA मधील काही काळ्या मेंढ्यांचे साटलोट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखो रुपये घेऊन एका रात्रीत पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात. यावर उपाय करण्यासाठी काय करायला हवं होतं, तर NTAच्या अंतर्गत रचनेचे शुद्धीकरण करणं गरजेचं होतं. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते छपाईपर्यंतच्या प्रत्येक प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करून अत्याधुनिक एन्क्रिप्टेड डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा होता. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना थेट तुरुंगात डांबायला हवं होतं. पण सरकारने काय केलं? आम्ही वायुसेनेने पेपर पोहोचू म्हणजे मूळ भ्रष्टाचाराच्या केंद्राला हात न लावता फक्त वरवरची मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी एक अत्यंत महत्वाची घडामोड घडली आहे. आता होणाऱ्या नीट परीक्षेच्या संपूर्ण यंत्रणेवर आणि प्रक्रियेवर थेट प्रधानमंत्री कार्यालय स्वतः नजर ठेवणार आहे अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावर नजर ठेवून असणार आहेत. प्रधानमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दिलासादायक वाटू शकते, परंतु देशाच्या प्रधानमंत्र्यांना एका प्रवेश परीक्षेवर स्वतः नजर ठेवावी लागत असेल तर याचा राजकीय आणि प्रशासकीय अर्थ काय होतो? याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेची स्वायत्तता, त्यांची कार्यक्षमता आता पूर्णपणे मोडीत निघाली आहे. याच मुद्द्याला घेऊन आम्ही भारताची शिक्षण व परीक्षा यंत्रणा अपयशी झाली आहे का असा प्रश्न विचारला होता. आता हे खरं ठरलं आहे असंच वाटतंय. देशाचे शिक्षण मंत्रालय आणि कोट्यवधी रुपयांचे बजेट असणारी स्वतंत्र परीक्षा यंत्रणा NTA देशात एक परीक्षा सुद्धा सुरळीत, पारदर्शक आणि प्रामाणिकपणे घेऊ शकत नाही हे आता अधिकृतपणे सिद्ध झाले आहे. हे या यंत्रणेचे सर्वात मोठे आणि लाजिरवाणे अपयश आहे. जर प्रत्येक वेळी परीक्षा घेण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागणार असेल तर मग या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे काय काम? या NTAच्या बड्या अधिकाऱ्यांचे काय काम? जे कोट्यवधी रुपये पगारावर आणि सत्तेवर बसले आहेत त्यांची जबाबदारी तरी काय? हा प्रशासकीय पराभव आहे आणि या अपयशाची जबाबदारी स्वीकारून आतापर्यंत शिक्षण मंत्र्यांनी किंवा NTAच्या प्रमुखांनी राजीनामा का दिला नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या राजकारण्याच्या बड्या घोषणांच्या आणि वायुसेनेच्या विमानांच्या गदारोळात देशाच्या सामान्य विद्यार्थ्याचा आवाज पूर्णपणे दाबला गेला आहे. रात्रंदिवस एक करून, सण उत्सव विसरून, खाण्यापिण्याचे भान न ठेवता 2-2, 3-3 वर्षे मुलं अभ्यास करतात. मध्यमवर्गीय आई वडील आपल्या पोटाला चिमटा काढून, कर्ज काढून मुलांच्या कोचिंगची फी भरतात या आशेने की आपली मुलं उद्या डॉक्टर बनतील, देशाची सेवा करतील आणि कुटुंबाचं नाव मोठं करतील. परंतु जेव्हा परीक्षेच्या दिवशी किंवा त्यानंतर कळतं की पेपर आधीच विकला गेला होता तेव्हा त्या तरुण तरुणींच्या मनावर काय आघात होत असतील याचा विचार या AC केबिन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी कधी केला आहे का? या पेपर फुटीमुळे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होते, ते नैराश्यात जातात. या उलट ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत ते पेपर विकत घेऊन डॉक्टर बनतात. जर असे पेपर चोरून पैसे देऊन बनलेले डॉक्टर उद्या देशात रुग्णांवर उपचार करणार असतील तर या देशाच्या आरोग्याचे काय होईल? हा केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न नाही तर हा संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की कागदी वाघ बनून किंवा वायुसेनेसारख्या अत्यंत महत्वाच्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करून केवळ इव्हेंटबाजी करण्यापेक्षा सरकारने समस्येच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील काळ्या मेंढ्या शोधून त्यांना कठोर शिक्षा होत नाही, जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत कोणत्याही मलमपट्टीचा उपयोग होणार नाही. यावर सुप्रीम कोर्टाने NTA ला UPSC कडून काही शिकण्याची गरज आहे असं सांगितलं.
कोर्टाने म्हटलं की इतक्या वर्षांपासून UPSC राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेत आहे, परंतु त्यांचा पेपर कधी लीक होत नाही. मग तुमचाच पेपर कसा लीक होतो? त्यांच्याकडून शिका. 21 जून रोजी परीक्षा सुरळीत पार पडेलही, कारण आता थेट प्रधानमंत्री कार्यालयाची नजर आहे. परंतु ही कायमस्वरूपी व्यवस्था असू शकत नाही. आपल्याला एक अशी संस्था हवी आहे जी स्वायत्त असेल, पारदर्शक असेल आणि जिच्यावर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा डोळे झाकून विश्वास असेल. अशी संस्था कधी व कशी बनेल याचे उत्तर लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे.